इंडस्ट्रियल AC मशीन 22523 सब्जेक्ट कोड आहे. हा MSBTनं प्रोव्हाइड केलेला सॅम्पल पेपर आहे, सॅम्पल क्वेश्चन पेपर. आणि याच्यामधले तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुम्हाला सांगणार आहे जे सॅम्पल पेपरमधले आहे आणि याच्यावरच तुमचा मेन पेपर. क्वेश्चन नंबर 1 बघा. याच्यामध्ये तुम्हाला एनी 4 अटेम्प्ट करायचे आहे. जे स्टारवाले क्वेश्चन आहे ते व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तर पहिला क्वेश्चन आहे, स्टेट द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर. 3 फेज इंडक्शन मोटरचं वर्किंग प्रिन्सिपल तर तुम्हाला इंडस्ट्रियल AC मशीनचा बेसिक आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, VIMP. त्याच्यात काय सांगाल तुम्ही की जेव्हा 3 फेज इंडक्शन मोटरला सप्लाय देतो आपण तेव्हा रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि ते रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड कट केली जाते रोटर कंडक्टरद्वारा, जे सेकंडरी वाइंडिंग आहे. आणि सेकंडरी वाइंडिंग म्हणजे रोटरमध्ये EMF इंड्यूस होते आणि EMF इंड्यूस झाला की करंट फ्लो होतो, कारण की सेकंडरी वाइंडिंग जे आहे ते शॉर्ट सर्किट आहे एंड रिंग्सद्वारे. आणि करंटमुळे टॉर्क तयार होतो आणि टॉर्कमुळे मोटर तुमची रोटेट होते. एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर B नंबर क्वेश्चन बघा. एनी 2 ॲडव्हान्टेज ऑफ स्लिप रिंग रोटर ओव्हर स्क्विरल केज इंडक्शन मोटर. स्लिप रिंग रोटरचे काय ॲडव्हान्टेज आहे स्क्विरल केजवर? तर स्लिप रिंग रोटरचा जो टॉर्क राहते, स्टार्टिंग टॉर्क, तो जास्त राहतो स्क्विरल केजवर. म्हणूनच स्लिप रिंग इंडक्शन मोटरला बनवला आहे आपण की स्टार्टिंग टॉर्क आपल्याला मॅक्सिमम मिळते. कारण की आणि एक्सटर्नल रेजिस्टन्स आपण ऍड करू शकतो स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये. रोटरच्या साईडनं आपण एक्सटर्नल रेजिस्टन्स ऍड करू शकतो, जे स्क्विरल केजमध्ये करू शकत नाही. हेच ॲडव्हान्टेज तुम्हाला सांगायचे. त्यानंतर C नंबरचा क्वेश्चन मध्ये काय विचारलं तुम्हाला? नंबर ऑफ पोल्स आणि पर्सेंटेज स्लिप्स. नंबर ऑफ पोल्स जर काढायचे असेल तुम्हाला तर सिंक्रोनस स्पीड काढावं लागेल. सिंक्रोनस स्पीड किती राहील? जर रोटर स्पीड 960 आहे तर सिंक्रोनस स्पीड येईल 1000 RPM. आणि त्याच्या 1000 RPM जर आलं नंबर ऑफ पोल्स किती येईल? मग 6 पोल असेल तर 1000 RPM स्पीड राहते. कोण्या फॉर्म्युल्यावरून काढले? 120 NS = 120 F/P या फॉर्म्युल्यावरून. आणि पर्सेंटेज स्लिपचा काय फॉर्म्युला आहे? पर्सेंटेज स्लिप = NS - NR/NS × 100. त्यानंतरचा D नंबरचा क्वेश्चन आहे, टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ही टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स दाखवली आहे इथं, ती काढायची आहे. नंतरचा क्वेश्चन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सेंट्रीफ्युगल स्विचचं सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये काय काम आहे? तर सेंट्रीफ्युगल स्विच कशासाठी यूज होते? स्विच कशासाठी यूज होणार? तर स्टार्टिंग वाइंडिंगला डिस्कनेक्ट करायसाठी. 2 वाइंडिंग असतात सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये, स्टार्टिंग वाइंडिंग आणि मेन वाइंडिंग. स्टार्टिंग वाइंडिंग इनिशियली रन होते, नंतर आपण काय करतो? डिस्कनेक्ट करतो स्टार्टिंग वाइंडिंगला आणि मोटर फक्त मग मेन वाइंडिंगवर रन करते. त्याकरता आपण सेंट्रीफ्युगल स्विचचा वापर करतो. तर सेंट्रीफ्युगल स्विच कशासाठी यूज होतो? जे स्टार्टिंग वाइंडिंग असते सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये ते डिस्कनेक्ट करायसाठी. कारण की मोटरचे सुरुवातीला स्टार्टिंग वाइंडिंग हे सुरुवातीला राहते, नंतर जेव्हा मोटर स्पीड गेन करते नॉर्मल स्पीड, तेव्हा आपण स्टार्टिंग वाइंडिंग काय करतो? डिस्कनेक्ट करतो. तर स्टार्टिंग वाइंडिंग डिस्कनेक्ट करायसाठी काय होते? सेंट्रीफ्युगल स्विचचा वापर होते. नंतर F नंबरचा क्वेश्चन बघा. गिव्ह एनी 2 ॲप्लिकेशन फॉर युनिव्हर्सल मोटर आणि हिस्टेरिसिस मोटर. युनिव्हर्सल मोटर जे आहे ते तुमचे मिक्सरमध्ये, वॉशिंग मशीनमध्ये, व्हॅक्यूम क्लीनरमध्ये युनिव्हर्सल मोटर यूज होते. हिस्टेरिसिस मोटर जर टेप रेकॉर्डर झालं, साऊंड रेकॉर्डर झालं, इलेक्ट्रिक क्लॉक झाली, याच्यामध्ये हिस्टेरिसिस मोटर यूज होते. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघा. 3 फेज इंडक्शन मोटर कॅन नेव्हर रन ऑन सिंक्रोनस स्पीड. जस्टिफाय. 3 फेज इंडक्शन मोटर कधीच सिंक्रोनस स्पीडवर का रन करत नाही याचं कारण विचारलं आहे. कारण की जर 3 फेज इंडक्शन मोटरनं जर सिंक्रोनस स्पीड अचीव केला तर काय होणार? स्टेटरही त्या स्पीडनं फिरणार आणि रोटरही त्या स्पीडनं फिरणार. आणि स्टेटरचा स्पीड जो राहते तो सिंक्रोनस स्पीड राहते आणि रोटरनं जर सिंक्रोनस स्पीड अचीव केला तर काय होणार? मग रोटरमध्ये EMF इंड्यूस होणार नाही आणि रोटरमध्ये EMF इंड्यूस जर झाला नाही तर करंट फ्लो होणार नाही. कारण की आणि करंटवर डिपेंड काय करते? टॉर्क. आणि टॉर्कच नसला तर मोटर फिरेल का? नाही. त्याच्यामुळे ज्यावेळेस 3 फेज इंडक्शन मोटर सिंक्रोनस स्पीड अचीव करते त्यावेळेस काय होते? टॉर्क तिथे कमी होऊन जातो आणि मोटरचा स्पीड ऑटोमॅटिकली सिंक्रोनस स्पीडच्या खाली होऊन जातो. म्हणून कधीच मोटर सिंक्रोनस स्पीडवर रन करत नाही. नंतर काय विचारलंय? ड्रॉ द नीट डायग्राम ऑफ स्टार डेल्टा स्टार्टर फॉर 3 फेज इंडक्शन मोटर. स्टार डेल्टा स्टार्टरची डायग्राम तुम्हाला काढायची आहे. खूप जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. स्टार क्वेश्चन म्हणून मार्क करून घ्या तुम्ही. स्टार डेल्टा स्टार्टरची डायग्राम 3 फेज इंडक्शन मोटरची. नंतर C क्वेश्चन बघा. एक्सप्लेन द हंटिंग इन सिंक्रोनस मोटर. स्टेट इट्स कॉजेस आणि इफेक्ट.
आता हंटिंग कशाला म्हणतात? हंटिंग म्हणजे काय, तर सिंक्रोनस मोटरमध्ये जे रोटरचं ऑसिलेशन होते, सडनली रोटर ऑसिलेट करते त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशनचे. रोटरचे जे काही ऑसिलेशन होते त्याला हंटिंग इफेक्ट म्हणतात. आणि त्याचे कारण काय, सडन लोड चेंज जर झालं, एकदम लोड चेंज जर झालं, त्याच्यामुळे डेल्टा अँगल जो आहे तो शिफ्ट होतो आणि त्याच्यामुळे जे रोटर आहे ते ऑसिलेट करायला लागते त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशनच्या अबोव. आणि त्याच्या कारण काय, त्याच्यामुळे रोटरचा इफेक्ट काय होणार, त्याचा इफेक्ट हा राहील की रोटर ऑसिलेट करणार प्लस पॉवर लॉस पण होणार, सर्जेस क्रिएट होणार, हे त्याचे इफेक्ट आहेत. नंतर व्हेरी इम्पॉर्टंट असलेला क्वेश्चन जो एव्हरी एक्झाममध्ये रिपीट होतो, डिराईव्ह द ईएमएफ इक्वेशन ऑफ अल्टरनेटर. हा क्वेश्चन तर तुम्हाला एनी हाऊ करून जायचा आहे, कारण की हाच क्वेश्चन जो आहे गॅरंटीड येणारा क्वेश्चन आहे. ईएमएफ इक्वेशन ऑफ अल्टरनेटर जे तुम्हाला डिराईव्ह करायला लागते. स्टेट द मिनिंग ऑफ इच टर्म्स अँड यूज देअर इन. आणि त्याच्यामध्ये जे कोणत्या टर्म्स वापरलेल्या आहे ईएमएफ इक्वेशनमध्ये ते तुम्हाला सांगायचं आहे का. याला नंतरचा क्वेश्चन नंबर 3 इझी क्वेश्चन आहे. कम्पेअर स्लिप रिंग इंडक्शन मोटर विथ स्क्विरल केज इंडक्शन मोटर. आता स्लिप रिंग इंडक्शन मोटरचे ॲडव्हान्टेज काय असते की त्याच्यामध्ये स्लिप रिंग असतात, जेणेकरून स्लिप रिंग कशासाठी, तर एक्सटर्नल रेजिस्टन्स ॲड करू शकतो. एक्सटर्नल रेजिस्टन्स ॲड करण्याचा फायदा काय की आपण जो स्टार्टिंग टॉर्क आहे तो आपण काय राहते जास्त करू शकतो याचा. म्हणजे स्टार्टिंग टॉर्क कोण्या मोटरचा जास्त राहते, तर स्लिप रिंग इंडक्शन मोटरचा. म्हणूनच जिथं हा हेवी वर्क करायचं असते आपल्याला तिथं आपण स्लिप रिंग इंडक्शन मोटर वापरतो. आणि स्क्विरल केज इंडक्शन मोटरमध्ये स्लिप रिंग नसते, त्याचे जे रोटर आहे ते काय राहतात, स्क्विरल केज सारखे राहते. आणि ते ॲल्युमिनियमचे बार कनेक्टेड असतात आणि ते शॉर्ट सर्किट केले असतात एंड रिंग्सद्वारे. हा जर तुम्ही सांगितला तर तुमची हा डिफरन्स तुम्हाला सांगायचा आहे, जेणेकरून तुम्हाला इझिली मार्क्स मिळू शकतील. नंतरचा क्वेश्चन आहे 3 फेज इंडक्शन मोटर इज नोन ॲज जनरलाइज ट्रान्सफॉर्मर. 3 फेज इंडक्शन मोटरला ट्रान्सफॉर्मर का बरं म्हणतात, जस्टिफाय करायला सांगितलं. नंतर 3 फेज इंडक्शन मोटर इज नोन ॲज जनरलाइज ट्रान्सफॉर्मर. आता 3 फेज इंडक्शन मोटरला ट्रान्सफॉर्मर का बरं म्हणतात. ट्रान्सफॉर्मरमध्ये 2 वाइंडिंग असते, प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग. आणि आपल्या इंडक्शन मोटरमध्ये पण स्टेटर वाइंडिंग आणि रोटर वाइंडिंग असते, म्हणून त्याला आपण ट्रान्सफॉर्मर म्हणू शकतो. नंतरचा काय प्रश्न विचारला तुम्हाला की बुवा एक्सप्लेन द रिझन फॉर द सिंगल फेज इंडक्शन मोटर बिंग नॉट सेल्फ स्टार्टिंग. सिंगल फेज मोटर का बरं सेल्फ स्टार्टिंग नाही आहे, त्याच्या मागचं कारण हेच आहे की सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये 2 वाइंडिंग असतात, एक स्टार्टिंग वाइंडिंग आणि मेन वाइंडिंग. त्याच्यामध्ये 90 डिग्रीचा डिफरन्स असतो, म्हणजे 2 जे फ्लक्स तयार होतील ते एकमेकाच्या अपोजिट तयार होतील. स्टार्टिंग वाइंडिंगचा फ्लक्स आणि मेन वाइंडिंगचा फ्लक्स हे दोन्ही काय करतील, एकमेकांना कॅन्सल करतील. म्हणजे स्टार्टिंग वाइंडिंगचा फ्लक्स जर क्लॉकवाईज डायरेक्शन झाला तर मेन वाइंडिंगचा फ्लक्स अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं होईल. आणि असं जर झालं तर जे रोटर आहे आपलं ते फक्त व्हायब्रेट करेल, ना ते क्लॉकवाईज फिरेल ना अँटी क्लॉकवाईज फिरेल. म्हणून ते काय सेल्फ स्टार्टिंग नाही आहे. मग त्याला सेल्फ स्टार्टिंग बनवायचं कसं, तर मग तिथं कॅपॅसिटरचा वापर करायचा आणि मग आपण इनिशियल टॉर्क प्रोव्हाइड करायचा एकदम क्लॉकवाईज. एकदा मोटरला धक्का दिला की क्लॉकवाईज डायरेक्शननं की मोटर फिरायला लागेल. नंतर आणखी एक सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा, स्टार क्वेश्चन. ड्रॉ द पॉवर फ्लो डायग्राम ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर. आता स्टेटरपासून शाफ्टपर्यंत पॉवर कसा काय फ्लो होतो त्याची एक डायग्राम आहे सेकंड युनिटमध्ये. व्हेरी इम्पॉर्टंट आहे ते, 4 मार्क्स तुम्हाला इझिली मिळून जाईल. हा क्वेश्चन तुम्हाला करून जायचा आहे, पॉवर फ्लो डायग्राम. याला 100% इम्पॉर्टंट क्वेश्चन समजा तुम्ही. नंतर बी नंबरचा क्वेश्चन हा न्यूमरिकल आहे. 3 फेज 50 हर्ट्स 8 पोल इंडक्शन मोटर हॅज फुल लोड स्लिप 2% स्लिप दिलेली आहे. रोटर रेजिस्टन्स आणि स्टँडस्टिल रोटर रिॲक्टन्स पर फेज आर 0.001 ओहम अँड 0.05 ओहम रिस्पेक्टिव्हली. फाइंड द रेशिओ ऑफ मॅक्सिमम टू फुल लोड टॉर्क अँड स्पीड ॲट विच द मॅक्सिमम टॉर्क ऑकर. व्हेरी इम्पॉर्टंट न्यूमरिकल आहे. हे न्यूमरिकल तुम्हाला रेशिओ विचारला आहे मॅक्सिमम टू फुल लोड टॉर्कचा, तर ते तुम्हाला ॲन्सर बघून घ्यायचं आहे. याचं आहे अवेलेबल, तर तुम्ही हा जर क्वेश्चन केला तर तुमचा इझिली 4 मार्क्स मिळू शकते. तर हा क्वेश्चन पण इम्पॉर्टंट आहे. नंतर सी नंबरचा क्वेश्चन बघा, कम्पेअर. हा काही एवढा इम्पॉर्टंट क्वेश्चन नाही आहे. नंतर डी नंबरचा क्वेश्चन व्हेरी इम्पॉर्टंट. एक्सप्लेन विथ नेसेसरी डायग्राम वर्किंग ऑफ कॅपॅसिटर स्टार्ट अँड कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटर. कॅपॅसिटर स्टार्ट आणि कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटरचं वर्किंग सांगायचं आहे तुम्हाला. कॅपॅसिटर स्टार्ट आणि कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटरमध्ये 2 कॅपॅसिटर यूज होते. पहिला कॅपॅसिटर जे आहे ते स्टार्टिंग वाइंडिंगमध्ये आणि दुसरं कॅपॅसिटर आहे रनिंग वाइंडिंगमध्ये. पहिलं कॅपॅसिटर जे आहे ते स्टार्टिंग पर्पजसाठी यूज होते, नंतर ते डिस्कनेक्ट केलं जाते. पण सेकंड वाला जे कॅपॅसिटर आहे जे मेन वाइंडिंगच्या सिरीजमध्ये कनेक्टेड आहे ते परमनंटली राहते. ते तुम्हाला डायग्रामद्वारे
एक्सप्लेन करून सांगायचा. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन तुम्ही करून जा. डिस्क्राईब नंतर बघा, डिस्क्राईब द प्रोसिजर टू मेंटेन कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन सिंगल फेज इंडक्शन मोटर. हा काही इम्पॉर्टंट क्वेश्चन नाही आहे. नंतर कम्पेअर सिलेंड्रिकल रोटर विथ सेलियंट पोल रोटर ऑन एनी 2 पॉईंट. सिलेंड्रिकल रोटर सेलियंट पोल रोटर मधला डिफरन्स. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. 101% येणारा क्वेश्चन आहे. सिलेंड्रिकल रोटर आणि सेलियंट पोल रोटर्स. नंतर सी नंबरचा इतका इम्पॉर्टंट आहे. डी नंबरचा व्हेरी इम्पॉर्टंट. स्टेट द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन ऑफ सिंक्रोनस मोटर. नंतर एफ नंबरचा गिव्ह वन अप्लिकेशन ऑफ एसी अँड डीसी सर्वो मोटर. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. जे स्टारवाले क्वेश्चन आहे ते तुम्हाला 2-2 मार्क्सचे करून जायचेच आहे. नंतर इथे क्वेश्चन नंबर 2 मध्ये जो सी नंबरचा क्वेश्चन आहे, डिस्क्राईब एनी 2 मेथड ऑफ स्टार्टिंग सिंक्रोनस मोटर. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हंटिंगवाला तर आहेच. त्याच्यानंतर ड्रॉ एक्सप्लेन टॉर्क स्प्लिट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर. हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नंतर क्वेश्चन नंबर 4 बघा, अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग. हा सर्वात जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जो नेहमी विचारतो. ठीक आहे. द पॉवर इनपुट टू 6 पोल 3 फेज 50 हर्ट्ज इंडक्शन मोटर इज 40 किलोवॅट. द स्पीड बिंग 970 RPM. द स्टेटर लॉसेस आर 1.2 किलोवॅट अँड फ्रिक्शन अँड विंडेज लॉसेस आर 1.8 किलोवॅट. फाइंड द स्लीप, रोटर आउटपुट, रोटर कॉपर लॉस आणि इफिशियन्सी. 4 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. एवढे सगळे पॅरामीटर तुम्हाला काढायचे आहे. स्लीपचा फॉर्म्युला आहे NS-NR/NS. रोटर आउटपुट म्हणजे सेकंडरी पॉवर किती आहे आणि कॉपर लॉसेस तुम्हाला कळायचे आहे. रोटर कॉपर लॉसेस आणि इफिशियन्सी. आउटपुट अपॉन इनपुट इंटू 100. आणि हा जो क्वेश्चन आहे हा जर तुम्ही प्रिपेअर करून गेले तर तुमचे 4 मार्क्स मेन पेपरमध्ये पण कवर होतात. आणि हा 101% येणारा क्वेश्चन आहे. ठीक आहे. शेडेड पोल इंडक्शन मोटर. शेडेड पोल इंडक्शन मोटर्सबद्दल काय, व्हेरी इम्पॉर्टंट म्हणू आपण याला. ठीक आहे. VIMP क्वेश्चन. ए आणि बी नंबरचा क्वेश्चन पेपरमध्ये राहील. ठीक आहे. तर याला तुम्ही 101% इम्पॉर्टंट करून ठेवा. शेडेड पोल इंडक्शन मोटर येणारच. हा जो न्यूमरिकल आहे हा येणारच. ठीक आहे. नंतर बघा, डिस्कस द रोल ऑफ कॅपॅसिटर इन सिंगल फेज कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटर. आता कॅपॅसिटरचा रोल विचारला आहे. कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटरमध्ये सिम्पल रोल आहे कॅपॅसिटरचा, की कॅपॅसिटर स्टार्टिंग वाइंडिंगमध्ये कनेक्ट करतो आपण. आणि कॅपॅसिटर स्टार्टिंग वाइंडिंगमध्ये कशासाठी, की इनिशियल टॉर्क प्रोव्हाइड करायसाठी. पण नंतर काय करत असतो आपण, स्टार्टिंग वाइंडिंगला अलग करून टाकतो. मग जी मोटर आहे ती कोणत्या वाइंडिंगवर रन करते, मेन वाइंडिंगवर रन करते. पण इथं कॅपॅसिटर स्टार्ट आणि कॅपॅसिटर रन पण आहे. तर मग इथे किती कॅपॅसिटर असणार, 2 कॅपॅसिटर. एक पहिला कॅपॅसिटर कोणत्या वाइंडिंगमध्ये असणार, स्टार्टिंग वाइंडिंगमध्ये. दुसरा कॅपॅसिटर कोणत्या वाइंडिंगमध्ये असणार, रनिंग वाइंडिंगमध्ये. ठीक आहे. तर पहिला कॅपॅसिटर हा फक्त स्टार्टिंग पर्पजसाठी यूज होते आणि जो दुसरा कॅपॅसिटर आहे तो परमनंटली राहते, त्याला अलग करता येत नाही. तो मेन वाइंडिंगसोबत तुमचा राहतो. नंतर आहे, तर हा याचं सिम्पल रिझन जरी तुम्ही करून गेले तरी तुमच्यासाठी बेस्ट राहील. नंतर बघा, डिस्क्राईब द वर्किंग ऑफ सिंक्रोनस मोटर रिलक्टन्स मोटर विथ द हेल्प ऑफ नीट डायग्राम. तर हा एवढा इम्पॉर्टंट क्वेश्चन नाही आहे, पण तरी तुम्ही करू शकता. नंतर बघा, हा सर्वात जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन, ड्रॉ अँड एक्सप्लेन द टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेपर मोटर. टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स स्टेपर मोटरची तुम्हाला करून जायचंच आहे एनी हाऊ. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याला पण तुम्ही 101% वाला क्वेश्चन म्हणू शकता. ठीक आहे. नंतर बघा, ड्रॉ अँड एक्सप्लेन टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युनिव्हर्सल मोटर अँड सजेस्ट द अप्लिकेशन ऑफ फॉर द सेम. टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स करून जायची आहे तुम्हाला युनिव्हर्सल मोटरची. येण्याची शक्यता आहे पण इतका जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. नंतर क्वेश्चन बघा, डिफाईन व्होल्टेज रेग्युलेटर ऑफ अल्टरनेटर. हा सर्वात जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. याला स्टार करून ठेवा, कारण की 3rd चॅप्टरवरचा जो न्यूमरिकल येणार आहे त्याच्यामध्ये हे न्यूमरिकल तुमचं येण्याची खूप जास्त शक्यता आहे. त्याच्यामुळं हे जे न्यूमरिकल आहे हे तुम्हाला करून जायचं आहे. ठीक आहे. याला 101% तुम्ही इम्पॉर्टंट समजू शकता.
ठीक आहे. नंतर क्वेश्चन नंबर 6, ड्रॉ अँड एक्सप्लेन व्ही अँड इन्व्हर्टेड व्ही कर. याला 101% नेहमी येणारा क्वेश्चन आहे, व्ही कर आणि इन्व्हर्टेड व्ही कर. ठीक आहे. नंतर आर्मेचर रिॲक्शन वरचा जो क्वेश्चन आहे, इन केस ऑफ अल्टरनेटर एक्सप्लेन आर्मेचर रिॲक्शन अँड इट्स इफेक्ट, हा क्वेश्चन एने आहे म्हणजे एने आहे. ठीक आहे. 101% जो ए नंबरचा क्वेश्चन आहे आणि सी नंबरचा क्वेश्चन आहे, दर पेपरमध्ये असतो. असा पेपर येतच नाही की ज्या पेपरमध्ये तुम्हाला आर्मेचर रिॲक्शन अल्टरनेटरची विचारत नाही आणि त्याचा युनिटी पॉवर फॅक्टर आणि झिरो पॉवर फॅक्टर आणि झिरो पॉवर फॅक्टर लीडिंग, लॅगिंग प्लस लीडिंग याच्यावर क्वेश्चन येणारच. हा जो क्वेश्चन आहे हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन समजा. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा 70 मार्क्स